तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचा जो भूगोल विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 6 आहे लोकसंख्या. तर त्या लोकसंख्या विषयाचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे, तर ती सर्व प्रश्नोत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा आणि चुकीची विधाने दुरुस्त करा. तर त्यातला पहिला आहे, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. कारण ब्राझीलचा साक्षरता दर भारतापेक्षा जास्त आहे. ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण 92% पेक्षा जास्त आहे. तर भारतामध्ये ते 74% आसपास आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणं जास्त पसंत करतात. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. कारण का ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीतलं जे हवामान आहे ते अनुकूल आहे. सुपीक जमीन, वाहतुकीच्या सोयी आणि उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे तेथील लोकवस्ती दाट आहे. तर ईशान्य भागात दुष्काळी आहे. त्यामुळे तिथे लोकवस्ती कमी आहे. त्यानंतर भारतीय लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. तर उत्तर चूक आहे. भारतीय लोकांचे सरासरी आयुर्मान कमी होत आहे असं आहे ते. त्यामुळे ते विधान चूक आहे. तर आयुर्मान काय आहे? वाढत आहे. देशातील वैद्यकीय सुविधांचं झालेली सुधारणा, आरोग्यदायी जीवन, सकस आहार यामुळे भारतातील सरासरी आयुर्मान हळूहळू तुलनेनं वाढत आहे आधीच्या पेक्षा. भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. तर हे उत्तर चुकीचं आहे. भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे. किंवा तुम्ही असं लिहू शकता, भारताच्या उत्तर किंवा गंगेच्या मैदानी भागात दाट लोकवस्ती आहे. भारताच्या वायव्य भागात थारचं वाळवंट म्हणजे राजस्थानचा भाग असल्यामुळं तिथे विषम हवामान, पाण्याची टंचाई आणि दुर्गमतेमुळे लोकसंख्या अत्यंत विरळ आहे. त्याच्यानंतर 5वं आहे, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. तर हे विधान सुद्धा चूक आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागातील भागात विरळ लोकसंख्या आहे, कमी लोकसंख्या आहे. ब्राझीलचा पश्चिमेकडील भाग हा मुख्यत्वे ॲमेझॉनच्या घनदाट दलदलीच्या आणि विषुववृत्तीय वर्षावनांनी व्यापलेला आहे. येथील प्रतिकूल हवामान व दुर्गमतेमुळे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील खालील राज्यांची नावे त्यांच्या लोकसंख्या वितरणाच्या उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रम म्हणजे काय? जास्त लोकसंख्येकडून कमी लोकसंख्येकडे. तर पहिला येणार सर्वात जास्त असलेला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश. तर ह्या क्रमाने ते लिहायचे. त्याच्यानंतर दुसरं आहे, ब्राझीलमधील खालील राज्यांची लोकसंख्या वितरणाच्या चढत्या क्रमाने. चढत्या क्रमाने म्हणजे कमी लोकसंख्येकडून जास्त लोकसंख्येकडे. तर त्यातलं पहिलं आहे ॲमेझॉनस, सर्वात कमी लोकसंख्या, घनदाट वनांचा प्रदेश. त्याच्यानंतर दुसरं आहे अलाग्वास, भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य. त्याच्यानंतर पॅरोना. चौथं येणार त्याच्यातलं रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो, सर्वात जास्त असलेला लोकसंख्या, औद्योगिक आणि प्रगत केंद्र असल्यामुळे सर्वात जास्त. लोकसंख्येचे परिणाम करणारे पुढील घटक अनुकूल आणि प्रतिकूल अशा गटात त्यांचं वर्गीकरण करा. तर अनुकूल घटकांमध्ये कोण कोण येणार? अनुकूल घटक आणि प्रतिकूल घटक. तर याच्यामध्ये अनुकूल घटक हे आहेत अनुकूल आणि हे आहेत ते प्रतिकूल आहेत. सागरी सानिध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे आणि शेतीस उपयुक्त जमीन. तर हे सगळे काय आहेत? हे सगळे अनुकूल आहेत. आणि प्रतिकूल घटक मध्ये कुठला येणार? प्रतिकूल मध्ये रस्त्यांची कमतरता, उद्योगधंद्यांची उणीव, उष्ण व कटिबंधीय आर्द्र वने, निमशुष्क हवामान. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये पहिला आहे, भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातलं साम्य आणि फरक दोन्ही स्पष्ट करायचं. तर पहिल्यांदा साम्य बघूया. साम्यमध्ये काय काय येणार? असमान वितरण. दोन्ही देशांमध्ये लोकसंख्येचे वितरण अत्यंत असमान आहे. दोन्हीकडे काही भागात दाट लोकवस्ती तर काही भागात अतिशय विरळ लोकवस्ती आहे. किनारपट्टीच्या भागात दाट लोकवस्ती. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या समुद्र किनारपट्टीचा सुपीक आणि अनुकूल हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेलं दिसतं. दुर्गम भागात विरळ लोकवस्ती. भारताच्या वायव्येकडील वाळवंटी व हिमालयाच्या पर्वतीय भागात आणि ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वनांच्या भागात प्राकृतिक रचनेमुळे लोकसंख्या विरळ आहे. त्याच्यानंतर फरक, त्याच्यातला पहिला फरक आहे, भारतात प्रामुख्याने उत्तर पूर्व मैदानी प्रदेशात आणि किनारपट्टीवर दाट लोकवस्ती आहे.
ब्राझीलमध्ये प्रामुख्यानं पूर्व आणि आग्नेय किनारपट्टी भागात दाट लोकवस्ती आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे भारताच्या मैदानी व पठारी भागातही लोकवस्तीचं प्रमाण चांगलं आहे. ब्राझीलच्या विशाल अंतर्गत भागाच्या बाबतीत तिथं सांगितलं म्हणजे ॲमेझॉन खोरे आणि पश्चिम भाग जवळजवळ मानवरहित किंवा विरळ लोकसंख्या आहे. तिथं फार कमी लोकसंख्या आहे. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत 2.4% असून लोकसंख्या मात्र खूप जास्त आहे. ब्राझीलचे क्षेत्रफळ जगाच्या तुलनेत 5.6% असून लोकसंख्या त्या मानानं खूप कमी आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहज संबंध उदाहरण देऊन स्पष्ट करायचं. आता पहिलं आहे हवामान हा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक घटक आहे. अनुकूल हवामान असलेल्या भागात दाट लोकसंख्या असते तर विषम किंवा तीव्र हवामानाच्या भागात विरळ किंवा कमी लोकसंख्या असते. अनुकूल हवामानाने दाट लोकवस्ती सकारात्मक सहसंबंध. तर स्पष्टीकरण ज्या भागात समशीतोष्ण हवामान पुरेसा पाऊस माळवी आरोग्यास पूरक स्थिती असते तिथे शेती आणि उद्योगधंद्यांचा विकास होतो त्यामुळे तिथे लोकवस्ती दाट आढळते. जर उदाहरणं द्यायची झाली तर भारतामधलं आणि ब्राझीलमधलं गंगा नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात आणि किनारपट्टी भागात मानवी वस्तीसाठी अनुकूल हवामान असल्याने तिथे लोकसंख्या दाट आहे. तर ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टी भागात हवामान समशीतोष्ण आणि आल्हाददायक असल्यामुळे साओ पावलो आणि रिओ दी जेनेरिया यासारख्या शहरामध्ये दाट लोकवस्ती आढळते. तर हे आपण सहसंबंध स्पष्ट केला. त्याच्यानंतर पुढे त्याच्यातलाच दुसरा प्रतिकूल आणि विषम हवामान आणि विरळ लोकवस्ती. तर त्याच्यातला दुसरा भाग प्रतिकूल परिस्थिती असतानाचं उदाहरण द्यायचं. अतिउष्ण अतिथंड अत्यंत कोरडे किंवा अतिदमट आणि रोगट हवामान असलेल्या भागात मानवी वस्त्या स्थापन होण्यास मर्यादा येतात. म्हणजे हे यातलंच हे आहे, याच्यातलंच दुसरं उदाहरण आहे. हे अनुकूलचं बघितलं, आता त्यातलंच आपण प्रतिकूल बघणार. तर उदाहरणार्थ भारतामध्ये भारताच्या वायव्य भागात थारचं जे वाळवंट आहे अतिउष्ण आणि कोरड्या हवामानाचं आहे. तसेच उत्तर हिमालयाचा भाग अतिथंड हवामानाचा आहे. त्यामुळे दोन्ही भागात लोकसंख्या काय विरळ आहे. ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्यामुळे तेथील हवामान वर्षभर अतिउष्ण किंवा दमट रोगट असतं. येथे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घनदाट वने तयार झाली आहेत. परिणामी या भागात सुद्धा विरळ लोकसंख्या आढळते. ब्राझीलचा ईशान्येकडील भाग अवर्षण चतुष्कोन म्हणजे कमी पावसाचा दुष्काळी प्रदेश असल्यानं तिथंही लोकसंख्या मर्यादित आहे. आता प्रश्न क्रमांक 4 आहे भौगोलिक कारणे लिहा. त्यातलं पहिलं आहे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. त्याचं कारण लिहायचं भौगोलिक कारण. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा तिथल्या एकूण लोकसंख्येवर आणि लोकसंख्येच्या गुणवत्तेवर होतो. देशामध्ये किती नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत यापेक्षा त्यांचा वापर करणारा मानवी बळ म्हणजे लोकसंख्या किती आहे आणि ती किती कार्यक्षम आहे हे महत्त्वाचं आहे. सुशिक्षित कुशल आरोग्यदायी तंत्रज्ञान जाणणारी लोकसंख्या देशातील उपलब्ध साधनांचा योग्य आणि पुरेपूर वापर करून देशाच्या विकासाचा वेग वाढवते. या उलट अकुशल किंवा अकार्यक्षम लोकसंख्या देशावर ओझे बनू शकते. म्हणूनच लोकसंख्येला एक मानवी संसाधन मानलं जातं. दुसरा आहे ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने ब्राझील हा जगातील एक मोठा देश असला तरी त्याचे भौगोलिक क्षेत्रफळ म्हणजे जमीन खूप विस्तीर्ण आहे. ब्राझीलने पृथ्वीचा 5.6% भूभाग व्यापला आहे, परंतु त्या मानाने तिथली लोकसंख्या जगाच्या फक्त 2.8% आहे. ब्राझीलचा फार मोठा अंतर्गत भाग म्हणजे ॲमेझॉन खोरे घनदाट वने व प्रतिकूल हवामानामुळे अतिशय विरळ लोकवस्तीचा किंवा मानवविरहित आहे. विस्तीर्ण क्षेत्रफळ त्या मानाने कमी असणारी एकूण लोकसंख्या यामुळे गुणोत्तर काढल्यास ब्राझीलचा लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे म्हणजे 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी आहे. आता त्याच्या पुढचं कारण द्यायचं आहे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ जगाच्या तुलनेने अत्यंत कमी म्हणजे 2.4%. मात्र या कमी क्षेत्रफळावर एकूण लोकसंख्या एक फार मोठा भाग आहे म्हणजे सुमारे 17.5% त्याच्यापेक्षा जास्त लोक भारतात राहतात. भारतामधील मैदानी प्रदेश सुपीक जमीन बारमाही नद्या अनुकूल हवामानामुळे देशाच्या बहुतांश भागात लोकवस्तीचे केंद्रीकरण खूप जास्त झाले आहे. मर्यादित जमीन आणि अथांग लोकसंख्या यामुळे भारतात दर चौरस किलोमीटर मागे राहणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजेच लोकसंख्येची सरासरी घनता
382 व्यक्ती प्रति चौरस किमीपेक्षा पण जास्त आहे. ती ब्राझीलची 23 होती. त्यामुळं एकूणच भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. त्याच्यानंतर पुढे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. त्याचं पहिलं कारण ॲमेझॉन नदीचे खोरे हे विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्यामुळे तेथील हवामान वर्षभर अतिउष्ण आणि दमट म्हणजे रोगट असतं. या भागात दरवर्षी अत्यंत मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे ते जगातील सर्वात घनदाट आणि दुर्गम अशी विषुववृत्तीय वर्षावने तयार झालेली आहेत. सततचा पाऊस व दलदलीमुळे या भागात वाहतुकीच्या साधनांचा आणि पायाभूत सुविधांचा विकास करणं अत्यंत कठीण आहे. येथील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, मर्यादित आर्थिक संधी आणि दुर्गमता यामुळे मानवी वस्त्या स्थापन होण्यास प्रचंड अडथळे येतात आणि म्हणूनच इथली लोकसंख्या काय आहे? विरळ आहे. त्याच्यानंतर पुढे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. गंगेचे खोरे हे उत्तर भारतातील एक विशाल आणि सुपीक मैदानी प्रदेश आहे, जो गंगेने वाहून आणलेल्या गाळाने तयार झालेला आहे. या भागात गंगेच्या बारमाही प्रणालीमुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. येथील सपाट भूभागामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचे जाळे सहज विकसित करता आले आहे. तसेच हवामानही मानवी वस्तीसाठी अनुकूल आहे. सुपीक जमिनीमुळे शेतीचा मोठा विकास झाला असून त्यावर आधारित अनेक उद्योगधंदे आणि शहरे येथे उदयास आली आहेत. या सर्व सोयी सुविधांमुळे गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण हे दाट आढळते. तर प्रश्न 5 अ मध्ये एक चौकोनी क्षेत्र दर्शवणाऱ्या अ आणि आ चौकोनामधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा. त्याचं उत्तर पहिल्याचं, त्याची तुलना आणि वर्गवारी. आकृती अ मध्ये चौकोनात एकूण 7 व्यक्ती दिसतात, म्हणजेच या क्षेत्राची लोकसंख्येची घनता कमी आहे, विरळ लोकसंख्या. आता दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोनात एकूण 18 व्यक्ती आहेत, याच्या तुलनेत जास्त आहेत, 7च्या तुलनेत. त्यामुळे या क्षेत्राची लोकसंख्येची घनता ही अ च्या तुलनेत जास्त आहे, दाट. दोन्ही चौकोनांचे क्षेत्रफळ मात्र सारखंच आहे. अ मध्ये विरळ लोकसंख्या वस्ती आहे, तर आ मध्ये दाट लोकवस्ती आढळते. त्याच्यानंतर दुसरा आहे त्याच्यातला आकृती आ मधील एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुषांचं प्रमाण सांगा किती आहेत. तर एकूण पुरुष चिन्हे किती आहेत? 9 आहेत. स्त्री चिन्हे किती आहेत? 9. 1 म्हणजे 100, तर 9 गुणिले 100 म्हणजे 900 पुरुष होणार आणि तसंच 9 गुणिले 100 म्हणजे 900 स्त्रिया होणार. आता त्यांचं जर गुणोत्तर काढायचं असेल तर स्त्री पुरुष प्रमाण हे दर 1000 पुरुषांमागे असलेल्या स्त्रियांच्या संख्येवरून काढलं जातं. मग काय करायचं, इथे 900 पुरुष 900 स्त्रिया, त्याला गुणिले 1000 करायचं. 900 ला 900 कॅन्सल म्हणजे 1000. तर आकृती आ मधील स्त्री पुरुष प्रमाण हे 100% म्हणजेच काय, 1000 पुरुषांमागे 1000 स्त्रिया असं संतुलित आहे. हे तुम्ही लिहू शकता त्याचं उत्तर. तर अशा प्रकारे त्याची जी दोन्ही उत्तर आहेत, ओके, त्यातला आणखीन एक प्रश्न राहतो, तो आपण आता बघूया. त्याच्या खाली आणखीन एक प्रश्न आहे, जर तुम्ही इथं बघितलं तर हा प्रश्न क्रमांक 6 आहे. आकृती 6.1 आ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा, म्हणजे याच्याविषयी माहिती लिहायची आहे. आकृती आ हे दाट लोकसंख्या घनतेचे प्रतिनिधित्व करते. येथे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे समजा एक चिन्ह जर 100 व्यक्ती असतील तर अशा 18 आहेत, म्हणजे एकूण 1800 व्यक्ती तिथे राहतात. म्हणजे लोकसंख्येची घनता ही 1800 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर एवढी प्रचंड आहे. अशी दाट घनता सामान्यतः सुपीक मैदाने, औद्योगिक क्षेत्रे, वाहतूक व नागरी सुविधांचा उत्तम विकास झालेल्या शहरी भागात, उदाहरणार्थ भारताचा गाळाचा मैदानी प्रदेश किंवा ब्राझीलची आग्नेय किनारपट्टीमध्ये पाहायला मिळतं. तर ही माहिती तुम्ही तिथे लिहू शकता.